नमस्कार, मी ॲडव्होकेट हाजी अब्दुल गफूर पठाण, प्रभाग क्रमांक 27, कोंडवा खुर्द मिठानगर। या प्रभागात प्रामुख्याने जो 25-30 वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता, साधारणतः रस्ते, पाणी, ड्रेनेज, तिथला साफसफाई, कचरा, घनकचरा याचा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विकास झालेला नाही। आज राष्ट्रवादी पार्टीची जी धारणा आहे, पुणे शहर हे स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे, त्यांची धारणा आहे आणि आज पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आज पुढे पाऊल उचलत आहे। परंतु प्रभाग क्रमांक 27 मध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये। प्रामुख्याने तो या ठिकाणी आढळून येतोय। या ठिकाणी ट्रॅफिक लुल्लानगर पासून तर खडी मशीन पर्यंत जर आपण पाहिलं तर बहुसंख्य इथं लोकसंख्या आहे, परंतु ट्रॅफिक ज्या पद्धतीने या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारण या ठिकाणी 6 पदरी रस्ता व्हायला पाहिजे, परंतु 6 पदरी रस्ता होऊ शकत नाही। आज या ठिकाणी फ्लायओव्हरची गरज आहे। या ठिकाणी रस्ते जे 2 पदरी तो 4 पदरी व्हायला पाहिजे। ज्या ठिकाणी आपल्याला 4 पदरी करता येणार नाही त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक वन वे करता येईल। त्या ठिकाणी ट्रॅफिकची खूप समस्या आहे। गेले 25-30 वर्ष मी आरोप करत नाहीये, परंतु इथं भेदभाव केला गेलेला आहे। आज पुणे शहरात ज्या दाबाने पाणी बाकीच्या प्रभागामध्ये येतंय त्या दाबाने या ठिकाणी पाणी येत नाही। याचे एक प्रमुख कारण असं आहे की या टेकडीवर हा प्रभाग क्रमांक 27 वसलेला आहे। या ठिकाणी वरती पाण्याची मोठे क्षमतेची जर आपण टाकी तिथं बनवली तर आपल्याला खाली त्या लोकांना उच्च दाबाने पाणी मिळू शकतोय। म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी या ठिकाणी उभारली गेली तर पाण्याची समस्या या ठिकाणी सॉल्व होऊ शकते। औषधोपचारचा जो विषय आहे की आपल्याला कमला नेहरू हॉस्पिटल असेल, ससून हॉस्पिटल असेल, ह्या धर्तीवर जर मोठं हॉस्पिटल प्रभाग क्रमांक 27 मध्ये जर उभारलं गेलं तर या ठिकाणी जी लोकांची जी समस्या आहे आरोग्यविषयक, मोठमोठे दवाखान्यात त्यांना ते परवडत नाहीये, तर या ठिकाणी प्रामुख्याने मीडियम क्लास राहतोय, तर त्यांना जसं बाकीच्या प्रभागामध्ये साधारणतः कमला नेहरू हॉस्पिटल असेल, ससून असेल, ह्या धर्तीवर माझा विचार आहे की या ठिकाणी मोठं हॉस्पिटल व्हायला पाहिजे। वकील आहे मी व्यवसायाने। या ठिकाणी माझ्या ज्ञानाचा मी जर का मला प्रभाग क्रमांक 27 मधल्या नागरिकांनी त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात जर पाठवलं तर मी प्रत्येक समस्येसाठी लक्षवेधी सूचना मांडून जीबी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ठराव मांडून या ठिकाणी जो 25-30 वर्ष जो विकास झालेला नाहीये, साधारण रस्ते असेल, पाणी असेल, या ठिकाणी मोठा एक हॉस्पिटल हवा असेल, ई लर्निंग शाळा हवी असेल, भाजी पातळीवाल्यांसाठी मोठे मंडई हवी असेल, लग्नासाठी या ठिकाणी मंगल कार्यालय गोरगरिबांसाठी, त्यासाठी हे सगळे प्रस्ताव माझ्या ज्या कायद्याचं जे नॉलेज आहे ते बरोबर मी त्या ठिकाणी वापरून या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठराव मांडून त्यासाठी लढा देऊ शकतो। मी जर आपला सेवक म्हणून जर महानगरपालिकेत गेलो तर सभागृहात आपल्यासाठी जे आपले विकास झाले नाही त्यासाठी जास्तीत जास्त फंड आणण्याचा मी प्रयत्न करेल आणि कोंडव्याचा आपला कोंडवा साफ कोंडवा या पद्धतीने त्याचा कोंडव्याचा विकास होईल हे ध्येय निश्चित मी घेऊन आज या ठिकाणी मी आपल्या समोर आलेलो आहे।